अहो इथं काय करायला लागलो? काय औंदा पावसानं लय अवघड केले बघ. हा, खरीपाचं तर काय बी हाताला लागलं नाही. आता हो, हे नोव्हेंबर महिना संपत आला, तरी अजून रानामध्ये वापसा नाही. कवा जवारीच्या पेरण्या कराव्या, काय अवघड झाले बघ. आणि त्यात परत पोरीच्या लग्नाची तारीख लय जवळ आली आहे. लग्नाला पैसे लागतील पोरीच्या, त्यात पुन्हा त्या सावकाराचं पैसे द्यायचे. तर त्याचं जर 2-3 महिन्यात पैसे नाही दिलं तर ही जमीन त्याच्या नावानं होईल. काय कसं बागवी करावे काय कळना झालं. मी काय म्हणतो, ती बारडाची 2 एकर जमीन विकली तर कसं होईल? म्हणजे सावकाराचं पैसे बी जातील आणि उरलेल्या 4 पैशामध्ये पोरीचं लगीन बी होईल. बघ तुला कसं वाटतंय? अहो पहिल्या पोरीच्या लग्नाच्या वेळेस तर जमीन विकली, अजून 2 पोरी लग्नाच्या आहेत. प्रत्येक पोरीच्या लग्नाला जमीन विकत बसणार आहे आणि पोराला काय ठेवणार आहे? तोपर्यंत थोरली पोरगी बाळात पण येतंय, तिचं ढवाळ जेवण येतंय. मग अशाच जमीन विकत बसणार आहो का? अगं मग आता पोरीचं लगीन कशानं करू सांग बरं? माझ्यापाशी काय पैसा आहे का काय आहे सांग? आणि आता पोरीच्या लग्नाची तारीख तर तोंडावर या लागली आहे. कुठले पैसे आणून कसं लगीन करू सांग बरं पोरीचं? अहो माझे कामाचे जे पैसे येतात ना, त्याचा मी बचत गट करते. त्यात काय मला 1-1.5 लाख रुपये मिळतात ना, ते सावकाराचं फेडू, त्याच्या घशात आपली जमीन जायला नको. मी काय म्हणते पटतंय का बघा. माझ्याकडे 2-2.5 तोळं सोनं आहे, तेवढं मोडून पोरीचं लग्न करू. मी काय ह्या वयात सोनं घालून मिरवणार होय? आणि एवढ्यात पोरीचं लगीन होतंय वे? काय सांगायला लागलीस तू? अहो कशाला एवढा बडेजावपणा करताय? आपण काय लाख्या सावकार हाय होय? अहो तो सामुदायिक विवाह सोहळा आहे ना, त्यातच आपल्या पुरीचं लग्न उरकू. तिथं जेवणाचा खर्च नाही, मंडपाचा खर्च नाही, मणी मंगळसूत्र मिळतेत, भांडे मिळतेत. आणि आपण आपल्या पुरीला समजावून सांगितल्यावर ती ऐकल हो. आणि कशाला एवढं टेन्शन घेताय? तिथंच लावू आपल्या पुरीचं लग्न. लय शहाणी आहेस. अगं असं लगीन लावून दिलं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये, गावात माझी काय आबरू राहील का सांग बर? म्हणजे लोक काय म्हणते, पुरीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पुरीचं लगीन ओळखून घेतलं. मला तोंड दाखवायला जागा राहील का गावामध्ये? आणि सांगायला लागले तिथं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लगीन लावून द्या म्हणून. माझ्या जर मनाला पटत नाही बघ. ही कुठली लोक आणि कुठला समाज आणि काय तुमची आबरू? अहो आपल्याला कर्ज झाल्यावर ही गावातली लोक, ही पुढारी तुमचे येऊन फेडणार आहेत होय? किंवा सावकाराच्या घशात जाणारी जमीन वाचवायला येणार आहेत होय? अहो आपल्या मनाला जी योग्य वाटते ती करावं. लोक काय हो, दोन्हीकडनं ढोल वाजवत. त्यांचं कसं असतंय बरं? नांदणारीला पळ आणि पळणारीला नांद. काय समाज काय प्रतिष्ठा, याच्या नादाला लागून आपलं हाय ते तुकडाभर शेत सगळं लयाला जाईल हो. ऐका माझं, आपण सामुदायिक विवाह सोहळ्यातच लगीन करू. अजून 2 पोरींची लग्न करायचेत, पोराचं शिक्षण करायचंय, त्याचं लगीन हाय. ऐका माझं, मी कळकळीने सांगते, आपण सामुदायिक विवाह सोहळ्यातच लगीन करू. खरंच तू म्हणते तीच खरं आहे. एवढा मोठा खर्च करायला आपल्यापाशी कुठं पैसे आहेत? सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच लगीन करू. मला खरं सांगतो, मला तुझंच म्हणणं पटायला लागले बघ. चल चल तयारी करू आपण.